कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भात ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन मध्ये ते ॲडिशनल कमिशनर आहे संजय घरत, त्यांना 8 लाख रुपये कॅश स्वीकारताना पकडलेले। बाकी आता डिटेल्स आम्ही नाही देऊ शकत सध्या। आणि साहेब साधारणपणे त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाईल। हो, आणि त्यांच्या अजून दोघांना अटक केली आहे। हो बरोबर आहे। पण बीजेपीच्या राज्यामध्ये मैं सिर्फ खाऊंगा और किसको खाने नहीं दूंगा अशा अधिकाऱ्यांची परिस्थिती आहे आणि महापालिकेला लागलेला हा मोठा कलंक आहे। अशा अधिकाऱ्यांवर अगोदरही भ्रष्टाचार, घरत साहेबांवर अगोदर पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि महापालिकेच्या सभागृहात देखील त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले होते, पण शासनाचा पाठिंबा असल्यामुळे ते आतापर्यंत कचाट्यात सापडत नव्हते। पण आती केलं की माती होतेच आणि अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आज त्यांना रंग्यात पकडलंय आणि ही अँटी करप्शनने केलेली कारवाई खूप अभिनंदनीय आहे। असेच अनेक अधिकारी महापालिका अजूनही आहे, त्यांच्यावर पण अशी कारवाई झाली पाहिजे। खरं म्हणजे त्यांचे हे अधिकारी वादग्रस्त पहिल्यापासून ठरलेले आहेत। तिकीट घोटाळा असो, डिझेल घोटाळा असो, इंजिन घोटाळा असो, बॅनर घोटाळा असो, बायोमेडिकल वेस्ट असो, अशा अनेक घोटाळ्यामध्ये हा अधिकारी वारंवार चॅनलच्या माध्यमातून समोर आलेला आहे। आता प्रशासनाने त्याला अँटी करप्शनने पकडल्याची बातमी आलेली आहे। आता योग्य त्या सगळ्या घोटाळ्यांची कारवाई करेल अशी माझी खात्री आहे प्रशासन।